नमस्कार. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मागच्याही वर्षी रानवा संस्था असेल, HLMC असेल यांच्या योगदानातून सहभागातून आपण टेबल लँडवर काही वनस्पतींचं पुनर्लागवड किंवा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की सातारा जिल्ह्यामध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेजची 2 प्रमुख स्थळं आहेत, कास पठार आणि आपल्या सर्वांच्या आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड किल्ला. तर त्याचबरोबर आता पाचगणी टेबल लँडचाही समावेश करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. परंतु केवळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये जाऊन आपल्याला पुरेसं होणार नाहीये. तर या टेबल लँडचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या टेबल लँडनी पाचगणी गावाने आपल्या सर्वांना 6 ते 7 वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजातींना जन्म दिलेला आहे. या प्रजाती केवळ या पठारावर आढळतात, इतरत्र कुठेही आढळत नाहीत. आणि हे वैशिष्ट्य जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आणि मी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना विनंती करतो की या ठिकाणचा निसर्ग पाहण्याचा आनंद आपण घेत आहात. त्याचबरोबर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की याचे भौगोलिक वैशिष्ट्य काय आहेत, निसर्ग वैविध्य किंवा बायोडायव्हर्सिटी काय आहे आणि ती जपण्यामध्ये नगरपालिका असेल किंवा या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते आहेत, HLMC आहे, या सर्वांना आपण सहकार्य करा. कारण आपण सहकार्य केलं नाही तर हा निसर्गाचा ठेवा पुढच्या पिढ्यांना देण्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. आणि आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आज जो निसर्ग आपल्याला पाहायला भेटतोय किंवा ज्या प्रजाती अस्तंगत व्हायला लागलेल्या आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करून पुढच्या पिढ्यांना हा ठेवा देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि आजच्या पर्यावरण दिनाचा हाच खरा संदेश असेल की आपल्या कृतीतून आपण हा संदेश प्रत्यक्षात आणूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जेव्हा पाचगणी पठार विषयी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की हे पठार हे अतिशय युनिक आहे. म्हणजे जगात 10-12 देश असे आहेत की जिथे अशी जांभ्याची पठार आढळतात, परंतु भारतातल्या आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या पठारांचं वैशिष्ट्य हे आहे की हे सीझनल आहे. हे फक्त पावसाळ्याच्या कालावधीपुरतं हे जिवंत होतात आणि नंतर त्यांची एकदम जीवसृष्टी ही बदलून जाते. त्यामुळे ही पठारांची परिसंस्था अतिशय नाजूक समजली जाते. आणि जगातली जी काही 3 किंवा 5 अशा हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या ज्या धोकाग्रस्त इकोसिस्टीम्स किंवा परिसंस्था आहेत त्यात लॅटरेटिक प्लॅटू किंवा जांभ्याची पठारं ही आहेत. त्यामुळे ती संवर्धनाची जबाबदारी आणखीनच वाढते. जेव्हा पठाराविषयी संशोधन आणि अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ब्रिटिश काळापासून याचा अभ्यास सुरुवात झालेली होती. लोकांनी नवीन नवीन वनस्पती पहिल्यांदा इथे शोधल्या, परंतु कालौघात अनियंत्रित पर्यटनामुळे असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींमुळे असेल या हळूहळू नष्ट झाल्या आणि इथनं पूर्णपणे नाहीशा झाल्या. मग याचं पुनरुज्जीवन कसं करता येईल याच्यासाठी मग आम्ही गेल्या वर्षभरापासून या वनस्पती पश्चिम घाटात जिथे आढळतात तिथे आम्ही गेलो. सर मग असे जसं म्हणले त्या प्रमाणे बिया गोळा केल्या, त्याची रोपं तयार केली आणि ही मागच्या वर्षीपासून आम्ही इथे पुनरुज्जीवन केलेलं आहे. सो या ॲक्शनला अवेअरनेसची जोड दिली तरच हे दोन्ही गोष्टी एकत्र येतील. आणि आपण ज्याला म्हणतो की हा जगन्नाथाचा रथ आहे, हा एकट्या दुकट्याने ओढायचा नाही, हा सगळ्यांनी मिळून ओढायचा आहे. आणि जर का पर्यावरण जागृती निर्माण झाली तर सगळेजण मिळून ते टिकवतील आणि हा लोकसहभागातून एक चांगला आपल्याला मॉडेल सर्वांसमोर देता येईल. अतिशय चांगलं पोटेन्शियल या परिसराला आहे. म्हणजे जसं कास पठाराचं एक मॉडेल झालेलं आहे की जे फक्त पर्यावरणाचं मॉडेल नाही आहे, ते इकॉनॉमी आणि इकॉलॉजीचं सुद्धा मॉडेल आहे. असं पोटेन्शियल या एरियाला आहे आणि ते या निमित्ताने आणखीन वाढावं अशी आमची इच्छा होती. म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला. सर, गेल्या वर्षी आपण इथं काय प्रजाती लावल्यात ना, त्याचा काय रिस्पॉन्स काय बघितला का? सो जसं मी आत्ता म्हणलं की हा सगळा जो वनस्पतीचा फुलोरा किंवा जीवसृष्टी आहे ही अतिशय सीझनल किंवा त्या फक्त कालावधीमध्येच येणारी आहे. सो गेल्या वर्षी आपण ज्या वनस्पती लावल्या त्या जमिनीखाली त्यांचे कंद असतात. आता पावसाळा यावर्षी उशिरा झालेला आहे, परंतु जसजसं पाऊस पडेल तसतसं त्यातनं पुन्हा फुटवे येतील की जे आम्ही पुन्हा यावर्षी शास्त्रोक्त पद्धतीने मॉनिटर करणार आहोत आणि पुन्हा यावर्षीची नवीन रोपं आपण पुन्हा तिथे लावणार आहोत. त्यामुळे हे हळूहळू बहरेल, परंतु आपल्याला त्याबरोबर काळजी घेतली पाहिजे की आपल्या ज्या आखून दिलेल्या वाटा आहेत तिथनंच आपण मार्गक्रमण केली पाहिजे, तिथनंच आपण चाललं पाहिजे. कारण या वनस्पती हळूहळू पुढे सरकत येतात, त्या आपल्या पायदळी तुडवल्या नाही गेल्या पाहिजेत. ही पण काळजी आपण तेवढीच घेतली पाहिजे. धन्यवाद.